नागेश्वर ज्योतिर्लिंग कथा द्वारका आणि बेतद्वीप गुजरात. पुरातन काळात एक दर्शनामी नावाचा राजा व्यापारासाठी समुद्रमार्ग प्रवास करत होता. तो शिवभक्त होता आणि सतत ओम नमः शिवाय हा जप करत असे. एकदा जहाजाने प्रवास करत असताना समुद्रात वादळ आलं आणि त्याचं जहाज बेतद्वीप या बेटावर अडकलं आणि तिथे दारुक नावाचा राक्षस राज्य करीत होता, ज्याने त्या बेटावर हजारो साधू संत व व्यापाऱ्यांना बंदी बनवलं. त्यात दर्शनामी नावाचा राजा पण कैद झाला. पण दर्शनामी राजा हा शिवभक्त असल्यामुळे त्यांनी ओम नमः शिवायचा अखंड जप सुरू ठेवला व त्याच्या भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि दारुकाचा नाश केला आणि भक्तांनाही मुक्ती दिली. मग दर्शनामी राजा शिवांना म्हणाले, हे प्रभू, आपण ज्या ठिकाणी प्रकट झालात त्या ठिकाणीच कायम राहा, जेणेकरून भविष्यात इतर कुणालाही त्रास होणार नाही व शिवभक्तांना कृपा मिळेल. अशा प्रकारे शिवाने त्या ठिकाणी नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून वास्तव्य केलं. या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की तुमचा देह कैद होऊ शकतो, पण मन आणि श्रद्धा कोणीच कैद करू शकत नाही.